आताही घेणार नाहीये. का? पैसा हा मुद्दा नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने अंशुमनशी वागलात ना ते फार भयंकर होतं. आणि जोपर्यंत तुम्ही त्याची माफी मागत नाही तोपर्यंत मी ते पैसे घेणार नाही. ठीक आहे? मी आरोप नव्हता केला त्याच्यावर. फक्त तो सिरियल नंबर कसा काय सेम येऊ शकतो मला तुम्ही. बस 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 करा आता. सतत स्वतःला निर्दोष आणि निष्पाप सिद्ध करणं बंद करा. अहो पण माझी चूक नसताना तुम्ही मला माफी मागायला का सांगताय? अंशुमनची काही चूक नव्हती पण तुम्ही त्याच्यावरती आरोप केलात ना. मी आरोप कुठे केलेला? आरोपच होता तो. त्याला काय वाटलं असेल याची कल्पना करा जरा. कल्पना करायची काही गरज नाहीये. गोंधळ पूजेच्या दिवशी मलाही तसंच वाटलं होतं. मी नव्हते घेतले पैसे नाही दागिने नाही पण तुमचाही तसा समज झाला होताच की माझ्याबद्दल. हेच कारण आहे. आता कळलं ना मी का काय म्हणत असो की आपल्यात काहीही येऊ शकत नाही. आपलं लग्न जरी झालं असलं तरी आपण फॅमिली नाही होऊ शकत. लोक फॅमिलीसाठी चूक बरोबरच्या पलीकडे जाऊन कमीपणा घेतात. फॅमिलीमध्ये इगो महत्वाचा नसतो. नसायला हवा पण ते तुम्हाला कधीच कळणार नाही. स्वामी समर्था. आज माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं तू उतरवलंस. आता फक्त माझ्या नंदूचा संसार फुलले. तिला सुखी कर. कर्ज फेडलं पण आता काहीच पैसे उरले नाहीयेत आपल्याकडे. कधी कोण आजारी पडलं दुखलं खुपलं तर कोणाकडे पैसे हात पसरायचे पैशासाठी. रोहन तुझ्या आईला आठवण करून दे. हे जे काही चाललंय ना ते सगळं तिच्यामुळे झालेलं आहे. बोला बोला बोला. आणि हे आता शिक्षा म्हणून जन्मभर मला ऐकवत राहा. पार्सल कोणतं पार्सल आलंय आता? इथे पैशाची चणचण आहे आणि इथे पार्सलवर पार्सल येत आहेत. नाही हो आम्ही असं काही पार्सल वगैरे मागितलं नाहीये. आमची ऐपतच नाहीये आता पार्सल वगैरे मागवायची. जा तू. नो आई आई वेट मी मागवलंय. थँक्यू. किती झाले? 9500. ओके थँक्यू. 950 म्हणाला तो. एवढूशी यायचं नाही आई 9500. काय? 9500. 9,500 याच्यासाठी? ते काय आहे? आईस्क्रीम आहे आई चिल. ओके आणि मला आवडतं म्हणून मी ऑर्डर केलंय. अरे काय सोनं बिनं लागले की काय आईस्क्रीमला? 9,500 कसले? या दुखली तर दुखली. नाही नाही नको. म्हणजे सवय नाहीये ना तुम्हाला. तुम्ही बेडवर झोपा मी इथे झोपते. तुम्हाला सवय सोफ्यावर झोपण्याची? नाही सोफ्याची नाही पण म्हणजे मी अशी ऍडजस्ट करून झोपू शकते याची सवय आहे. मी तसं झोपू शकतो. नाहीतर उद्या सकाळी जाऊन आजीला सांगाल. नाही सांगणार. अहो खरंच नाही सांगणार. हे आपलं टॉप सिक्रेट. आपण हे उद्या ठरवूयात का? मला ना आता खूप खूप झोप आली. ओके. लगेच ओके म्हणाला म्हणजे मान्य झालं म्हणून का नाईलाज म्हणून? असं नाही ते कुठे सारखं सारखं भांडण करायचं म्हणून. सारखं भांडायला वेळ लागला का मला? छे कुठे का भांडता तुम्ही? अजिबात नाही. आपण हा विषय थांबवूया. म्हणजे मी सुरू केलंय. मी सुरू केलेला. मला भांडायला आवडतं पण आता आपण भांडूया नको. शांतपणे झोपूया. गुड नाईट. आपण ऑल्टरनेट करूया का? एक दिवस तुम्ही सोफ्यावर एक दिवस मी सोफ्यावर. ऐका ना आपण उद्या बोलूया ना याच्यावर. हा आज माझी सोफ्यावर झोपायची टर्न आहे असं समजूया. ठीक आहे? ओके. मी जोक नाही करत आहे. खरंच आहे हे 9500चं आईस्क्रीम. काजू कतलीला ते चांदीचा वरखा लावतात तसं काय या आईस्क्रीमला सोन्याचा वरखा लावलाय? म्हणूनच त्याला गोल्ड लीफ आईस्क्रीम असं म्हणतात. गोल्ड लीफ आईस्क्रीम. यू नो व्हॉट दिस इज माय वन ऑफ द फेवरेट डिझर्ट्स. रो पिंट्यादा माझ्यासाठी हेच काय ऑर्डर करायचा. धन्य आहेस बाई तू.
धन्य आहेस. खरं सांगते रोहन, माझ्याकडे ना शब्द अपुरे पडतात तिचं कौतुक करायला रे. 9,500चं आईस्क्रीम मागवलं हिने. इथे यांची आयुष्यभराची होती नव्हती तेवढी सगळी कमाई तुझ्याच पिंट्या दादाला दिली. आता आपल्याकडे काहीच नाहीये. आपण झालो खाली. ऐका ना, मला हे असं ऑकवर्ड वाटतंय हो खूप. म्हणजे तुमची बेडरूम आहे आणि मी इथे असं कम्फर्टेबल बेडवर आणि तुम्ही अवघडून सोफ्यावर झोपणार. अहो, तुमची बेडरूम काय लावले तुम्ही? मी लग्न करून या घरात सून म्हणून आली आहे. आता आहात ना या बेडरूम मध्ये, मग ऑकवर्ड काय? झोपा आता. तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही ना? नाही. ठीक आहे. काय झालं? ओ, काही हवंय का? मी बघतो ना. ओके. तुम्हाला सांगितलं मी. अहो, हे असं उठसूट गोळ्या वगैरे नका घेत जाऊ. सर्दीच आहे. 4 दिवस थोडं सहन केलं तर जाईल. माझी 40 दिवस टिकते सर्दी, म्हणून घेतोय. सायनसचा त्रास आहे मला. आणि तो दिवा बंद करा आधी. गॉड ब्लेस यू.